नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशा प्रकारे करायची याचा महत्त्वपूर्ण अपडेट व महत्त्वपूर्ण अशी स्टेप बाय स्टेप प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर पाहूयात कशा प्रकारे ई-केवायसी करायची. ई-केवायसी करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर पाहूयात. तुम्ही इथे पाहू शकता ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर यामध्ये तुम्हाला केवायसी करण्यासाठी अशा प्रकारे सर्वप्रथम लाभार्थी आधार क्रमांक, जी काही महिला असेल त्या महिलाचा जो काही आधार कार्ड क्रमांक असणार आहे तो आधार कार्ड क्रमांक तुम्हाला यामध्ये एंटर करून घ्यायचे. आधार क्रमांक एंटर करून झाल्यानंतर तुमचा आधार क्रमांक बरोबर आहे की चुकीचा आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवर, या डोळ्याच्या बटनावर क्लिक करायचे. तुम्हाला वाटत असेल की आधार क्रमांक बरोबर टाकलाय तर डोळ्याच्या चिन्हावर क्लिक नाही केलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला यामध्ये खाली कॅप्चा म्हणून ऑप्शन असणार आहे. तर या कॅप्चा म्हणून ऑप्शनवर यायचे आणि यावर आल्यानंतर जो कॅप्चा जसा जसा दिसतोय तो कॅप्चा तुम्हाला तसा तसा फिल करून घ्यायचे. जर कॅप्चा तुम्हाला मिळाला नाही तर इथे रिफ्रेश म्हणून बटन आहे, तर या रिफ्रेशच्या बटनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली आधार प्रमाणीकरणासाठी सहमती विचारली जाईल. तर यामध्ये तुम्ही या साऊंडच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही सहमती ऐकवली जाईल. जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही इथे वाचून ही सहमती घेऊ शकता. वाचून झाल्यानंतर तुम्हाला खाली दोन ऑप्शन्स दिसतील, मी सहमत आहे, मी सहमत नाही. तर अशा प्रकारचे दोन ऑप्शन दिसतील. तुम्ही मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्हाला ओटीपी पाठवा हा ऑप्शन दिसेल. मी सहमत नाही या ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्हाला ओटीपी पाठवण्यासाठी पर्याय दिसणार नाही. तर तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकतात. सध्या जी काही ई-केवायसी ची सुविधा आहे ही सुविधा चालू करण्यात आलेली नाहीये. शासन निर्णय निघालेला आहे परंतु ई-केवायसी सुविधा कधीपर्यंत चालू होईल हे अजून काही सांगण्यात आलेलं नाही. परंतु ज्यावेळेस ई-केवायसी सुविधा प्रॉपरली चालू होईल त्यावेळेस आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्याची जी काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ती कशा प्रकारे करायची याची महत्त्वपूर्ण माहिती व महत्त्वपूर्ण प्रोसेस आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ येईल तो तुम्हाला काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी कशा प्रकारे केली जाणार आहे याचा महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही पाहिली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.